समारोह स्थल पर माननीय राष्ट्रपति महोदया के आगमन पर राष्ट्रीय गान बजाया जाएगा। शपथ ग्रहण समारोह की समाप्ति पर भी शब्दों में क्या कहें, तो उत्साह है आज उनका स्वयं आभार श्री नरेंद्र मोदी तीसरी बार देश की श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं राजनाथ सिंह ईश्वर की शपथ लेता हूँ जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों सबके सिवा व्यक्ति ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के आज आपल्या या विकसित भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, त्याचा आज आनंद उत्सव आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। आज पाहत असाल तर मोदी साहेबांनी नेहरूजी नंतर पहिले पंतप्रधान आहे की ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे आणि आता ते समाजाची सेवा करण्यासाठी उद्यापासून परत अंत्योदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला वाटतं सेवा देण्याचं ते काम करतील। त्यांना खूप खूप शुभेच्छा। आमच्या जिल्ह्यातले नेते आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातून आज पाहत असाल तर दोघी सीट आलेल्या आहेत आणि आदरणीय रक्षाताईंना सुद्धा मंत्रिपद मिळाले, त्याचा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे। म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं रक्षाताईंनी तिसऱ्यांदा शपथ? आज या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नारी शक्तीचा पर्व पाहायला मिळतो। आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आज आमच्या जिल्ह्यातल्या दोघं महिला उमेदवारांना खूप मानाचं स्थान दिलं आहे आणि पहिल्यांदा केंद्रामध्ये या जिल्ह्यातनं एक मंत्री बनते, ते मंत्री म्हणजे एक महिला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नरेंद्रजी मोदीजींना आमचं कुटुंब प्रमुख म्हणून, आमचं पालकत्व म्हणून आम्ही त्यांना त्यांचा जय जयकार करतो आणि जय श्रीराम, जय महाराष्ट्र म्हणतो। जळगाव जिल्ह्याला एक महिला खासदार तिसऱ्यांदा
लाभली आणि त्यांना मंत्रीपद दिलं गेलं. एक महिला म्हणून आपल्याला किती आनंद वाटतो, अभिमान वाटतो? आम्हाला आज असं वाटतंय की आज मी रक्षा करते आणि आज मी मंत्री झालेली आहे, एवढा आनंद आम्हाला वाटतो आहे. हा विजय हा प्रत्येक या जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलाचा विजय आहे. काय सांगणार, मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. थोडं तिकडे होता, थोडं तिकडे. आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार. आज त्यांची शपथविधी झालेली आहे आणि याचा आम्ही आता हर्षोत्सव आनंद साजरा केलेला आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की जे विकसित भारताचं स्वप्न नरेंद्रभाई बघत होते ते आता होताना दिसत आहे. आणि ज्या गोष्टीसाठी जो लढा दिला, आम्ही 3-4 महिन्यापासून जी मेहनत घेतली त्याचा असा आनंद आहे की ती आमच्या जळगाव जिल्ह्यातून दोघी महिला या खासदारपदी विराजमान झालेल्या आहेत आणि त्यातून आमच्या रक्षाताई यासुद्धा तिसऱ्यांदा खासदार झालेल्या आहेत.